आई वडिलांनो, एक छोटा प्रश्न विचारतो. काय तुमचं मूल डोळा चोळतंय, रात्रभर जागं राहतंय, सारखं चिडचिड करतंय, अभ्यासात लक्ष लागत नाहीये? याचं उत्तर जर हो असेल, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर आज आपण बघणार आहोत की ऑनलाईन क्लासेस आणि रील्स याच्यामुळे लहान मुलांचा मेंदू, लहान मुलांचा डोळा आणि त्यांच्याबरोबर झोप ही कशी बिघडते आणि त्याच्यावर उपाय काय आहे, हे सगळं कसं सुधारायचं. तर पहिले आपण बघूया की ऑनलाईन क्लासेसमुळे लहान मुलांच्या डोळ्यावर काय परिणाम होतो. पालक मित्रांनो, ऑनलाईन क्लासेस ही आजच्या काळाची गरज आहे, याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. पण खरी समस्या ऑनलाईन क्लासेसच्या दरम्यान स्क्रीन एक्सपोजर जे आहे ते कसा आणि किती वेळ होतो हे महत्वाचं आहे. तर पूर्वी वर्गात काय व्हायचं, मुलं वहीत बघायचे, ब्लॅकबोर्डवर बघायचे, शिक्षकांकडे बघायचे, मित्रांकडे बघायचे आणि यामुळे काय होतं की मुलांची नजर ही सर्व बाजूला फिरत होती. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याची चांगली हालचाल होत होती आणि ह्या डोळ्यांच्या हालचालीमुळे डोळ्यांचा नैसर्गिक पद्धतीने व्यायाम होत होता. आणि आजकालच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये काय होतं, तर लहान मुलांना एकाच ठिकाणी एकाच स्क्रीनवर ठराविक अंतरावर आणि 40 ते 60 मिनिटांपर्यंत क्लासेससाठी बसून राहावं लागतं, बघत राहावं लागतं. आणि याच्यामुळे काय होतं की लहान मुलांच्या डोळ्यांची हालचाल होत नाही आणि हे नैसर्गिक अजिबात नाही. आणि याचा परिणाम म्हणून काय होतं की लहान मुलांच्या डोळ्यांची जी ब्लिंकिंग आहे किंवा पापण्यांची उघड झाप करण्याची जी क्षमता आहे किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होते. नैसर्गिकरित्या एका मिनिटामध्ये आपण कमीत कमी 15 ते 20 वेळा डोळ्यांची उघड झाप करतो. पण ज्यावेळेस आपण स्क्रीनकडे एकटक नजरेने बघत असतो त्यावेळेस ही हालचाल फक्त 5 ते 6 वेळा होते. आणि याच्यामुळे होतं काय, ही जी ब्लिंकिंग करतो, पापण्यांची उघडझाप करतो, ह्यामुळे डोळ्यांची एक नैसर्गिक पद्धतीने लुब्रिकेशन होत असतं. आणि जेव्हा हे ब्लिंकिंग कमी होतं त्यावेळेस मुलांच्या डोळ्यांची जळजळ होते किंवा त्याच्यातून पाणी येतं किंवा डोळे कोरडे पडतात किंवा लाल होतात. हे सर्व लक्षणं लहान मुलांना दिसायला लागतात आणि हे मुलं व्यक्त करू शकत नाही. आणि मग याचा परिणाम म्हणून काय, मुलं एक तर डोळे चोळत असतात किंवा खूप चिडचिड करतात किंवा अस्वस्थ होतात. आणि याचाच परिणाम होतो तो म्हणजे आय स्ट्रेन किंवा डोळ्यांना थकवा येणं. मग अशा वेळेस मुलं संध्याकाळी जास्त चिडचिड करतात किंवा खूप शांत बसतात किंवा डोकं दुखतात असं म्हणतात किंवा हट्टीपणा करतात. आणि पालक म्हणतात की आजकाल मुलं खूप हट्टी व्हायला लागलेत. पण पालक मित्रांनो, हा मुलांचा हट्टीपणा नाही, हे मुलांचे थकलेले डोळे आहेत. आणि थकलेले डोळे म्हणजे थकलेला मेंदू. कारण डोळे आणि मेंदू हे थेट एकमेकांना जोडलेले गेलेले आहेत. आजकालच्या आपण लहान मुलांमध्ये बघतो की खूप कमी वयामध्ये त्यांना चष्मा लागतो. आणि पालक मित्रांनो, हा केवळ योगायोग नाही. आणि याचं कारण म्हणजे ह्या वयामध्ये लहान मुलांचे डोळे, त्यांचे मसल्स हे विकसित होत असतात. त्याच्याबरोबरच लहान मुलांना कमी अंतरावरचं स्क्रीन एक्सपोजर खूप प्रमाणात वाढत चाललं आहे. आणि तिसरं म्हणजे की लहान मुलांचं आउटडोअर जे खेळणं आहे, घराच्या बाहेर जाऊन उघड्या मैदानामध्ये खेळणं आहे, ह्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आणि याचाच परिणाम म्हणून लहान मुलांची नैसर्गिक डोळ्यांची जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे, ती कमी होते. आणि त्याचा परिणाम म्हणून हा चष्म्याचा नंबर, चष्म्याची पॉवर ही वाढायला सुरुवात होते. आणि याच्यातली सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे, हे आपल्याला लगेच दिसत नाही. याचा जो दुष्परिणाम आहे ना, हा 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असा हळूहळू आपल्याला कालांतराने दिसून येतो. आणि जोपर्यंत दिसायला लागतो तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो. तर मग आता प्रश्न असा आहे की नुसता ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर एवढे दुष्परिणाम होतात, तर विचार करा की रील्समुळे मेंदू, डोळे यांचे काय हाल होत असतील बरं. आता आपण बघूया सर्वात धोकादायक पण दुर्लक्षित भागाकडे, आणि ते म्हणजे रील्स, शॉर्ट्स आणि गेमिंग. दिसायला हे खूप इनोसंट वाटतात, हे खूप साधं वाटतं, पण याचे परिणाम किती गंभीर आहे हे तुम्ही विचार पण करू शकत नाही. रील किंवा शॉर्ट्स बघताना लहान मुलांच्या मेंदूमध्ये काय चालू असतं, एक तर रील असतो छोटा, रील चालू असताना लहान मुलांना मजा येते, तो संपला लगेच स्वाईप, लगेच पुढचा रील, तो संपला लगेच स्वाईप, लगेच पुढचा रील. रील जेव्हा चालू असतो त्यावेळेस लहान मुलांच्या मेंदूला एक संवेदना जातं की हे खूप मजेदार आहे, हे खूप भारी आहे. आणि हे जे काय भारी वाटतं किंवा मजा येते याच्यामुळे मेंदूमध्ये एक केमिकल सिक्रेट होतं आणि त्याला म्हणतात डोपामाइन. ऍक्च्युली बघायला गेलं तर डोपामाइन म्हणजे काय आनंदाचा हॉर्मोन नाही, हे एक रिवॉर्ड केमिकल आहे. म्हणजे हे सांगतं मुलांना की हे परत कर, हे खूप चांगलं आहे, हे असं रिवॉर्ड देणारं केमिकल आहे. म्हणजे हे मुलांना हे परत कर, हे खूप चांगलं आहे, हे मेंदूला सिग्नल देणारं एक केमिकल आहे. आता आपण डोपामाइन लूप म्हणजे काय ते बघूया. रील बघितला, डोपामाइन सिक्रेट झालं, पुन्हा एक रील बघितला, पुन्हा डोपामाइन, पुन्हा रील, पुन्हा डोपामाइन. म्हणजे याच्याने मेंदू काय शिकतो की कमी वेळात जास्त आनंद, आणि यालाच म्हणतात डोपामाइन लूप. म्हणजे मेंदू एका चक्रात अडकतो की स्वाईप करा, आनंद मिळतो, पुन्हा स्वाईप करा, पुन्हा आनंद मिळतो.
आता हे झालं रील किंवा शॉर्ट बद्दल. आता विचार करा, हेच मूल ज्यावेळेस अभ्यासाला बसतं त्यावेळेस त्याची परिस्थिती काय होते. अभ्यासासाठी पुस्तक उघडलं तर त्याच्यामध्ये लगेच मजा नाही, त्याच्यामध्ये आनंद नाही. कमी वेळामध्ये जास्त आनंद जो रीलमध्ये मिळतो तो तिथे नाहीये. आणि म्हणजेच काय, तिथे लहान मुलांना डोपामाइन लगेच मिळत नाही. आता एक प्रश्न आहे की सारखा सारखा रील्स बघून तयार झालेला मेंदू, ट्रेन झालेला मेंदू हा अभ्यासाचं स्वीकारेल का? साहजिकच नाही. आणि साहजिकच मेंदूला वाटतं काय बोरिंग आहे, किती कंटाळवाण आहे, आणि त्याच्यामुळे मेंदू अभ्यासाला नाकारतो, ते लवकर ऍक्सेप्ट करत नाही. आणि अशा वेळेस वारंवार बरेच पालक मला म्हणतात की डॉक्टर, आमचं मुलं अभ्यासच करत नाही. पण ऍक्च्युली चूक मुलांची नाही, मुलं अभ्यास करत नाही हा प्रॉब्लेम नाहीच आहे. ऍक्च्युली मुलांचा जो मेंदू आहे तो वेगळ्या पद्धतीने ट्रेन झालेला आहे. लहान मुलांचा मेंदू जो आहे तो डोपामाइनमुळे एक वेगळ्या पद्धतीने ओव्हर स्टिम्युलेट झालेला आहे. म्हणजेच काय, हा डिसिप्लिनचा प्रश्न नाही, हा इंटेलिजन्सचा प्रश्न नाही, तर हा आहे ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेनचा प्रश्न. आता ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण रील्स किंवा शॉर्ट्स बघतो त्याच्यामध्ये आवाज जास्त, रंग जास्त, हालचाल जास्त, याच्यामुळे ब्रेनला जास्तीत जास्त इनपुट मिळत असतात. आणि ह्या इनपुट्समुळे लहान मुलांचा मेंदू जो जास्त स्टिम्युलेट होत असतो. आणि मग मेंदूला एकाच ठिकाणी शांत बसणं कंटाळा वाटतं, अभ्यास करायला कंटाळा येतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, आणि साध्या साध्या गोष्टी पण खूप कंटाळवाण्या वाटतात. मग अशा वेळेस आपल्याला लक्ष न लागणं, कंटाळा येणं, चिडचिड करणं, अस्वस्थ वाटणं, हे असे लहान मुलांची लक्षणं दिसायला लागतात. पण बघायला गेलं तर ह्या सगळ्या लक्षणांचं एकच कारण आहे, ते म्हणजे ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेन. तो पण का, तर ब्रेनला जे झालेलं डोपामाइनचं सिक्रेशन आहे त्याच्यामुळे. आणि लक्षात ठेवा, हे सर्व जे आहेत हे एका ऍडिक्शन सारखं आहे. जरी ते सिगरेट, तंबाखू, दारू यांच्या ऍडिक्शन सारखं धोकादायक दिसलं नाही तर त्याचे परिणाम नक्कीच गंभीर आहेत. पण काळजी करू नका, चांगली बातमी अशी आहे की ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. कारण लहान मुलांचा मेंदू जो आहे तो प्लास्टिक असतो, म्हणजे तो ओल्या मातीसारखा असतो. त्याला जसा आकार देऊ आपण तो तसा घडवू शकतो. म्हणजेच आपण जर लहान मुलांना योग्य सवयी, योग्य दिशा आणि योग्य रुटीन जर दिलं तर लहान मुलांचं जे मेंदूचं फोकस करायचं काम आहे ते पुन्हा सुधरू शकतं. पण अजून एक गोष्ट आहे की हे सगळं बिघडवते, तो म्हणजे रात्रीचा स्क्रीन टाइम. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, ते म्हणजे रात्रीची झोप का बिघडते. बऱ्याच वेळेस क्लिनिकमध्ये आई वडील माझ्याकडे येतात आणि सांगतात की डॉक्टर, आमचा मुलगा रात्री लवकर झोपतच नाही. पण माझा एक प्रश्न आहे की खरंच लहान मुलं हट्टाने जागा राहत आहेत का त्यांचा झोपेचा पॅटर्न, झोपेची वेळ ही सवय बदललेली आहे. यासाठी आपण समजून घेऊया की आपलं बॉडी क्लॉक आहे ते कसं काम करतं. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक एक घड्याळ असतं, त्याला बॉडी क्लॉक म्हणतात. सकाळी सूर्यप्रकाश दिसला की मेंदूला मेसेज जातो की आता उठायची वेळ झाली आहे, आणि जेव्हा संध्याकाळी अंधार पडतो त्यावेळेस मेंदूला पुन्हा मेसेज जातो की आता झोपायची तयारी करायची आहे. आणि हे सगळं होतं एका हॉर्मोनमुळे, आणि त्या हॉर्मोनचं नाव आहे मेलॅटोनिन. म्हणजेच काय, मेलॅटोनिन म्हणजे आपलं झोप आणणारं हॉर्मोन. मग आता स्क्रीनचा आणि ह्या झोपेचा काय संबंध आहे बरं. तर बऱ्याच वेळा स्क्रीन मधून ब्ल्यू लाईट निघते, आणि हा ब्ल्यू लाईट काय करतो की मेंदूला एक संदेश देतो की अजून एक दिवस आहे, झोपायची वेळ झालेली नाहीये. आणि याचा परिणाम काय होतो, एक तर मेलॅटोनिन तयारच होत नाही, किंवा जे तयार होतं ते उशिरा तयार होतं आणि कमी मात्रेत तयार होतं, आणि त्याच्यामुळे मुलांना झोप लागत नाही. झोप जरी आले तरी मुले जागा राहतात, आणि जी झोप चांगली यायला पाहिजे ती डीप स्लीप मुलांना येत नाही. आणि म्हणून पालक मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस रात्री मुलं झोपत नाही त्यावेळेस मोबाईल, टॅबलेट, स्क्रीन, टीव्ही यांच्यातून निघणारा जो ब्ल्यू लाईट आहे हा मुलांचा मोठा शत्रू आहे. आणि साहजिकच जर रात्रभर मुलांची झोप झाली नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलांचा दिवस चांगला होत नाही, त्यांच्या मेंदूला, शरीराला, मनाला आराम भेटत नाही, त्याच्यामुळे मुलं चिडचिड करतात, अभ्यासात फोकस करू शकत नाही, त्यांची इम्युनिटी ती कमी होते, मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ तिथे कमी व्हायला सुरू होते. पण बऱ्याच वेळा आपण पालक ह्या गोष्टीला समजून घेत नाही, आणि ह्या अपुऱ्या झोपेमुळे लहान मुलांची चिडचिड, अस्वस्थता, फोकस कमी होतं हे आपण समजूनच घेत नाही. तर आतापर्यंत आपण बघितलं की ऑनलाईन क्लासेसमुळे, रील्समुळे, शॉर्ट्समुळे, गेमिंगमुळे आणि मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे डोळा, मेंदू आणि झोपेवर काय काय दुष्परिणाम होतात. पण मग हे एवढं सगळं असताना याच्यावर उपाय काहीतरी असेल ना. हो, उपाय नक्कीच आहे. याची सुरुवात करताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे मुलांकडून मोबाईल हिसकावून घ्यायचा नाही, त्यांच्यावर आरडाओरडा करायची नाही, चिडचिड करायची नाही, आणि त्यांना गिल्ट हा द्यायचा नाही, त्यांना अपराधीपणाची भावना जाणून द्यायची नाही. कारण बदल हे नेहमी भीतीने होत नाही, तर ते समजून घेतल्याने होतात. याच्यामधला पहिला उपाय आहे की ते म्हणजे की ऑनलाईन क्लासेस झाल्यानंतर लगेच स्क्रीनचा वापर करायचा नाही. ऑनलाईन क्लास संपला की लगेच रील्स, टीव्ही, मोबाईल बघणं हा जो पॅटर्न आहे ना, हा धोकादायक आहे.
त्याच्यामुळे आपल्याला ते कंपल्सरी टाळावं लागेल. ऑनलाईन क्लास संपला की टीव्ही मोबाईल पासून लांब जायचं. त्याच्याऐवजी आपण खिडकीतून बसून लांबचं दृश्य बघू शकतो, डोळ्यांची हालचाल करू शकतो, पाणी पिऊ शकतो आणि तसंच आपण डोळे बंद करूनही बसू शकतो. हे दिसायला जरी छोटं असलं त्याचा परिणाम खूप मोठा होतो. दुसरा उपाय आहे की रीलसाठी फिक्स्ड वेळ आणि फिक्स्ड ड्युरेशन ठरवून द्यायचं. त्यासाठी कंट्रोल किंवा बॅन आणायची गरज नाही. माझं एक स्पष्ट मत आहे की तुम्ही जर रील्स किंवा शॉर्ट्स हे बंद करायला गेले तर हा प्रॅक्टिकल उपाय अजिबात नाही. पण आपण लहान मुलांचा रील्स किंवा शॉर्ट्सचा हा जो वेळ आहे हा पूर्ण बंद करण्याच्या ऐवजी तो लहान मुलांना ठराविक वेळ आणि ठराविक वेळापुरता बघायला देऊ शकतो. म्हणजे कसं की संध्याकाळी 6 ते 6:15 किंवा 6:20 पर्यंत तुला 15 ते 20 मिनिटं मोबाईल बघायला मिळेल. हे असं आपण ठरवून देऊ शकतो की ह्या वेळेतच आणि एवढाच वेळ तुला मोबाईल्स किंवा रील्स किंवा जे काही शॉर्ट्स आहेत ते बघायला मिळेल. आणि एक महत्वाचा नियम, मोबाईल बघणे हे एक रिवॉर्ड असू शकतं, हा एक रुटीन भाग नाही. म्हणजे काय की तुझा अभ्यास झाला आहे, तुझं खेळणं झालंय, तुला जे काम सांगितलं होतं ते झालं आहे, हे झाल्याचा तुला रिवॉर्ड म्हणून तो मोबाईलचा वेळ बघायला मिळणार आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे. आणि याचमुळे हा जो डोपामाइनचा लूप आहे तो हळूहळू तुटायला सुरुवात होतो. तिसरा उपाय आहे की झोपण्याआधी 1 तास आधी स्क्रीन पूर्णपणे बंद. जर पालकांनी फक्त एकच नियम जरी पाळायचा ठरवला तरी तो म्हणजे झोपण्याआधी 1 तास आधी स्क्रीन अजिबात नाही. आणि मग ह्या 1 तासामध्ये आपण काय करू शकतो, तो पुस्तक वाचू शकतो, मेडिटेशन किंवा ध्यान करू शकतो किंवा हलक्या फुलक्या गप्पा मारू शकतो. लहान मुलांशी आपण आज दिवसभरात काय झालं हे जाणून घेऊ शकतो. सुरुवातीला 1 आठवडा 10 दिवस लहान मुलाला रेजिस्ट करतील, पण जर आपण याच्यावर ठाम असलो तर याचा खूप चांगला परिणाम दिसेल. ते म्हणजे लहान मुलांची झोप चांगली होईल, डीप स्लीप होईल, लवकर झोप लागेल. त्याचा परिणाम म्हणून पुढचा दिवसही हा खूप चांगला जाईल. चौथा उपाय म्हणजे लहान मुलांनी रोज कमीत कमी अर्धा तास शरीराची हालचाल करणं गरजेचंच आहे. मग तो योगाच्या स्वरूपात असेल, सायकलिंग असेल, वॉकिंग असेल, रनिंग असेल, कोणत्याही स्वरूपात लहान मुलांची शरीराची हालचाल व्हायलाच पाहिजे. कारण जर शरीराची हालचाल नाही झालं तर मेंदू सुस्त होतो, मंद होतो. आणि यासाठीच मी वेगवेगळ्या प्रकारची जी योगासनं आहेत त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बालासन आहे, वज्रासन आहे, ताडासन आहे, भुजंगासन आहे, मार्जरीआसन सारखे या सर्व आसनांचे व्हिडिओ मी बनवून आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. याचा रेफरन्ससाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. पाचवा आणि सर्वात महत्वाचा उपाय, पालकांनो, लहान मुलं हे नेहमी आईवडिलांना घरातल्यांना बघूनच शिकत असतात. आपण मुलांना सांगतोय की मोबाईलचा स्क्रीनचा वापर करायचा नाही आणि त्यांच्यासमोर आपणच जो मोबाईल घेऊन बसलो तर नक्कीच त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मेंदूवर वाईट परिणाम होणार आहेत. त्याच्यामुळे सुरुवात करायची आहे ती स्वतःपासून करा. स्वतः जेव्हा घरात असाल त्यावेळेस मोबाईलचा वापर कमीत कमी ठेवा. आपण आपल्याला जर सवय लावून ठेवली की जेवायच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस अजिबात मोबाईल वापरायचा नाही, कारण साहजिकच आपण बदललं तर आपले मुलं 100% बदलणार आहे. आणि हे सर्व बदल करून काय होणार आहे, लहान मुलांची झोप चांगली होणार आहे, लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष केंद्रित करण्याची क्षमता चांगलं वाढणार आहे, लहान मुलांची शारीरिक मानसिक वाढ खूप चांगली होणार आहे, त्यांचे मेंदू, डोळे यांचं काम करण्याची क्षमता चांगली होणार आहे. आई वडिलांनो, आजकालची पिढी ही वाईट नाही आहे, ती फक्त ओव्हर स्टिम्युलेटेड झालेली आहे. पण त्यांना थोडंसं प्रेम, थोडंसं डिसिप्लिन, थोडंसं दिशा, गायडन्स दिलं तर हे नक्कीच चांगलं घडू शकतात. आणि त्याच्यामुळे लहान मुलांचे डोळे, त्यांचा मेंदू आणि झोप ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या सुधारू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या पालक मित्रांना, फ्रेंड सर्कलला, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.